पार्वती मातेने महादेवांना विचारले, आज मला संसारातील असंख्य विवाहित स्त्रियांच्या मनातील एक प्रश्न विचारायचा आहे. श्रावणात त्या तुमची मनोभावे पूजा करतात, उपवास करतात, बेलपत्र अर्पण करतात, तुमचे नामस्मरण करतात आणि आपल्या पतीसाठी मंगल कामनासुद्धा करतात. पण त्या गृहस्थ स्त्रिया आहेत. त्यांच्या संसारात प्रेम आहे, पतीपत्नीचे नाते आहे, शरीराच्या नैसर्गिक भावना आहेत. मग माझा प्रश्न असा आहे की शिवपूजा केल्यानंतर एखाद्या विवाहित स्त्रीने आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर तिची पूजा अपवित्र होते का? तिने केलेली भक्ती व्यर्थ जाते का? हे पाप आहे की पुण्य? महादेव म्हणाले, तू आज असा प्रश्न विचारला आहेस ज्याचे उत्तर केवळ एका शब्दात देता येणार नाही. या प्रश्नाचे उत्तर तुला शब्दांनी सांगितले तर कदाचित तू ऐकशील, पण जर तुला त्याचा खरा अर्थ अनुभवायचा असेल तर तुला एका राजकुमाराची कथा ऐकावी लागेल. महादेवांनी डोळे मिटले आणि सत्यकामची कथा सांगण्यास सुरुवात केली. एकेकाळी एका विशाल राज्यात सत्यकाम नावाचा युवराज राहत होता. सत्यकाम तरुण झाला तसा त्याच्या मनात काम ऊर्जेचा प्रचंड वेग निर्माण झाला. सुरुवातीला ती एक स्वाभाविक भावना होती, परंतु सत्यकामला तिची दिशा समजली नाही. तो हळूहळू भोगाच्या मागे धावू लागला. राजपुत्र असूनही त्याचे मन राजकारण, प्रजेचे कल्याण किंवा कर्तव्यांमध्ये रमेनासे झाले. दिवसेंदिवस त्याचे लक्ष केवळ शारीरिक सुखाकडे केंद्रित होऊ लागले. त्याचे मातापिता चिंतेत पडले. आपल्या घराण्याचा भावी राजा स्वतःच्या इच्छांचा स्वामी न राहता त्यांचा दास होत चालला आहे, हे पाहून त्यांचे हृदय दुखाने भरून आले. शेवटी राजाने आणि राणीने सत्यकामचा विवाह तारा नावाच्या सुंदर आणि सद्गुणी राजकन्याशी करून दिला. त्यांना वाटले, संसाराची जबाबदारी मिळाल्यावर मुलाचे मन स्थिर होईल. काही काळ सत्यकाम आपल्या पत्नीसमवेत आनंदाने राहिला. तारा त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती, पण नियतीला काही वेगळेच दाखवायचे होते. तारा गर्भवती झाली आणि त्या क्षणी सत्यकामच्या मनातील जुनी अस्वस्थता पुन्हा जागी झाली. आपल्या पत्नीच्या प्रेमाची आणि विश्वासाची किंमत न समजता तो पुन्हा बाहेरच्या भोगाच्या मागे धावू लागला. मदिरा, कामवासना आणि क्षणिक सुख यांच्यात तो अधिकाधिक बुडत गेला. त्याला हेही जाणवेनासे झाले की ज्याला तो सुख समजत आहे तेच हळूहळू त्याच्या जीवनाला रिकामे करत आहे. राजा आणि राणी असहाय्य झाले होते. एकीकडे त्यांचा मुलगा अधोगतीकडे जात होता आणि दुसरीकडे त्याची पत्नी तारा दुःख सहन करत होती. अखेर राजाच्या कुलगुरूंना सत्यकामच्या वर्तनाची बातमी समजली. त्यांनी त्याला आपल्या आश्रमात बोलावून घेतले. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि कथेसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला अशी माहिती ऐकायला मिळेल. सत्यकाम त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा गुरूंच्या डोळ्यात संताप होता. ते त्याला खूप रागवले. तू राजवंशात जन्मलास, तुला सामर्थ्य मिळाले, ज्ञान मिळाले, कर्तव्य मिळाले, पण तू स्वतःच्या इच्छांचा गुलाम झालास. ज्या शक्तीचा उपयोग जीवन आणि धर्मासाठी व्हायला हवा होता तिच्या मागे धावत तू स्वतःचेच नुकसान करत आहेस. गुरूंचे शब्द सत्यकामच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या वर्तनाची तीव्र लाज वाटली. त्या रात्री तो एकटाच बसून विचार करत होता, मी एवढा अधपाताला गेलो आहे का? माझ्या शरीरात उठणारी ही इच्छा माझ्या सर्व दुःखाचे मूळ आहे का? जर हीच इच्छा माझ्या जीवनाला नष्ट करत असेल तर मला ती कायमची संपवली पाहिजे. पण त्या रात्री त्याने एक मोठी चूक केली. त्याने आपल्या चुकीच्या आचरणाचा निषेध करण्याऐवजी स्वतःच्या नैसर्गिक ऊर्जेलाच शत्रू मानले. त्याच्या मनात एक कठोर संकल्प निर्माण झाला, मी या काम ऊर्जेला नष्ट करणार, ती माझ्यात राहणारच नाही. रात्र गडद झाली होती. राजमहालातील प्रत्येकजण झोपला होता. सत्यकाम मात्र शांतपणे उठला. त्याने राजवाड्याकडे शेवटची नजर टाकली. त्याच्या पत्नीचा विचार त्याच्या मनात आला. तारा त्याच्यावर प्रेम करत होती, तरीही तो तिच्यासोबत अन्याय करून निघून जात होता. पण त्याच्या मनावर अपराधीपणाची इतकी छाया पडली होती की त्याला वाटले, संसारापासून दूर गेल्याशिवाय तो कधीही पवित्र होणार नाही. तो राजमहल सोडून घनदाट जंगलात निघून गेला. जंगलात पोहोचल्यानंतर त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याला वाटत होते की शरीराला जितका त्रास देईन तितकी माझी इच्छा कमी होईल. कडाक्याच्या थंडीत तो नदीच्या थंड पाण्यात बराच वेळ उभा राहत असे. उन्हाळ्यात तापलेल्या दगडांवर बसत असे. त्याने अन्न कमी केले. शरीर कृश होऊ लागले. जेव्हा त्याच्या मनात एखादी इच्छा निर्माण होत असे तेव्हा तो स्वतःलाच शिक्षा देत असे. असेच बरेच दिवस गेले, महिने गेले, ऋतूसुद्धा बदलले, पण सत्यकामच्या मनातील वादळ
मात्र काही शांत झाले नाही. बाहेरून तो तपस्वी होत होता, पण आतून त्याचा संघर्ष अधिक तीव्र होत होता. तो ध्यान करण्यासाठी डोळे मिटत असे आणि त्याला शांतता मिळण्याऐवजी त्याच आठवणी पुन्हा पुन्हा दिसू लागत. ज्यापासून तो पळून आला होता त्याच गोष्टी त्याच्या मनात अधिक तीव्रतेने उभ्या राहत होत्या. तो स्वतःला म्हणत असे, नको, हा विचार नको. पण जितका तो विचार दूर करण्याचा प्रयत्न करे तितकाच तो पुन्हा त्याच्यासमोर उभा राहत असे. हळूहळू सत्यकामच्या लक्षात येऊ लागले की त्याने शरीराला जंगलात तर आणले, तरी मन अजूनही राजमहालातच अडकले आहे. एक दिवस तो नदीकाठी बसला होता. त्याने पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले. कधी बलवान आणि तेजस्वी दिसणारा राजकुमार आता एकदम क्रूर झाला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती. चेहऱ्यावर शांततेऐवजी थकवा आणि भीती जाणवत होती. तो स्वतःशीच म्हणाला, मी नेमके काय जिंकले? मी संसार सोडला, शरीराला शिक्षा दिली, माझ्या इच्छांना सुद्धा दाबले, तरीही माझे मन शांत झाले नाही. उलट माझ्या मनात त्याच विचारांचा अधिक गोंधळ का निर्माण झाला? त्या क्षणी त्याला एक वेगळाच प्रश्न पडला. कदाचित माझा शत्रू ही इच्छा नाही. कदाचित मी ज्या पद्धतीने तिच्याशी लढत आहे तीच माझी चूक आहे. पण याचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. सत्यकामने आकाशाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हे ईश्वरा, माझ्यात ही शक्ती निर्माण करून तू मला शिक्षा का केलीस? जर ही शक्ती इतकी चुकीची असेल तर ती माझ्या अस्तित्वात आलीच का बरं? आणि जर ती चुकीची नसेल तर मी तिच्याशी कसे वागावे? त्याला त्या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही. परंतु त्याच रात्री जंगलात काहीतरी घडणार होते. एक वृद्ध ऋषी त्या जंगलातून जात होते. ते नदीकाठी आले आणि त्यांनी सत्यकामला पाहिले. त्यांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिले. सत्यकामला मात्र त्यांच्या आगमनाची जाणीवही झाली नाही. तो स्वतः विचारांमध्ये इतका अडकला होता की बाहेरचे जग त्याच्यासाठी जणू अस्तित्वातच नव्हते. ऋषींनी शांतपणे सत्यकामला विचारले, पुत्र, तू या जंगलात काय शोधत आहेस? सत्यकामने वर पाहिले. त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्षे साठलेले दुःख होते. तो ऋषींच्या चरणांवर पडला आणि म्हणाला, गुरुदेव, मला माझ्यापासून मुक्त करा. मी माझ्या इच्छांचा नाश करण्यासाठी येथे आलो आहे, पण आता मला वाटते की त्या इच्छांनीच माझा नाश केला आहे. ऋषींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. उठ सत्यकाम, ते शांतपणे म्हणाले. तू ज्या गोष्टीला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहेस ती नष्ट करण्याची वस्तू नाही. सत्यकाम हे ऐकून स्तब्ध झाला. तो म्हणाला, मग ती काय आहे गुरुदेव? यावर ऋषी मंद हसले आणि म्हणाले, हीच गोष्ट तुला आज समजली तर तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. पण त्यासाठी तुला प्रथम एक सत्य स्वीकारावे लागेल. तू ज्या ऊर्जेपासून पळतो आहेस ती तुझी शत्रू नाही. सत्यकामने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी गुरुदेवला विचारले, गुरुदेव, मग माझी चूक नेमकी कुठे झाली? मी भोगाच्या मागे धावलो तेव्हा माझे जीवन उद्ध्वस्त झाले, आणि जेव्हा मी त्या इच्छांना संपवण्यासाठी स्वतःला कठोर शिक्षा दिली तेव्हाही मला शांती मिळाली नाही. मग मी काय करावे? यावर ऋषी शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुझी चूक इच्छेमध्ये नव्हती. तुझी चूक होती तिच्या गुलाम होण्यामध्ये आणि नंतर तिच्याशी युद्ध करण्यात. मनुष्य अनेकदा दोनच मार्ग पाहतो. एक म्हणजे इच्छा झाली की तिच्या मागे डोळे बंद करून धावणे, आणि दुसरं म्हणजे तिला पाप समजून जबरदस्तीने दाबणे. पण जीवन या दोन मार्गांपुरते मर्यादित नाही. यांच्यामध्ये एक तिसरा मार्ग आहे, समजुतीचा, जागरूकतेचा आणि साक्षीभावाचा. ऋषींनी जमिनीवर पडलेले एक छोटेसे बी उचलले. ते म्हणाले, हे पाहतोस, हे बी जर म्हणाले की मला अंधार आवडत नाही म्हणून मी माती फोडून लगेच बाहेर येतो, तर ते शक्य होईल का? आणि जर त्याने उलट स्वतःला मातीमध्ये कुजवून टाकले तर त्याचे वृक्षात रूपांतर होईल का? तर नाही. बी आधी आपल्या स्वरूपाला समजते, योग्य वेळ येईपर्यंत आतून बदलते आणि मग अंकुराच्या रूपाने बाहेर येते. तुझ्या ऊर्जेचेही तसेच आहे. तिला अंधपणे खर्च करायचे नाही आणि भीतीने कुजवायचेही नाही. तिला समजून घ्यायचे आहे. पुढे सत्यकामने विचारले, पण गुरुदेव, इच्छा उठली की मनावर तिचा ताबा येतो. त्या क्षणी जागृत कसे राहायचे? यावर ऋषी म्हणाले, जेव्हा तुझ्या मनात इच्छा उठेल तेव्हा लगेच तिच्यावर निर्णय देऊ नकोस. ही पाप आहे, ही वाईट आहे, मला अशी इच्छा असूच नये असे म्हणू नकोस. आणि त्याचवेळी तिच्या मागे अंधपणे धावूही नकोस. फक्त तिला पहा, जसा आकाशातून जाणारा ढग पाहतोस, नेमकं तसंच. त्याने पहिल्यांदाच आपल्या मनातील विचारांना शत्रू न मानता त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला विचारांची गर्दी झाली. जुन्या आठवणी आल्या, इच्छा उठली, अपराधीपणाचा आवाजही आला. पण यावेळी
तो कोणत्याही विचाराशी झगडला नाही. तो फक्त पाहत राहिला. ऋषी म्हणाले, हीच सुरुवात आहे. साक्षीभाव म्हणजे इच्छा संपवणे नाही. साक्षीभाव म्हणजे इच्छा आली तरी मीच ही इच्छा आहे असे न मानणे. तू विचार नाहीस, तू भावना नाहीस, तू त्या सर्वांचा साक्षी होऊ शकतोस. आणि ज्या क्षणी तू साक्षी होतोस त्या क्षणी तुझ्या इच्छांवर राज्य करण्याची ताकद गमावू लागते. ऋषींनी पुढे सांगितले, समुद्राची कल्पना कर. वरच्या पृष्ठभागावर लाटा असतात, कधी शांत कधी प्रचंड. वादळ आले की त्या लाटा आकाशाला भिडतील असे वाटते. पण समुद्राच्या खोल तळाशी काय असते? तर शांतता. तुझ्या मनाचेही तसेच आहे. वर इच्छा, भीती, आकर्षण, क्रोध आणि असंख्य विचारांच्या लाटा उठतात. पण तुझ्या अंतःकरणाच्या खोल भागात एक शांत साक्षी आहे. तू आयुष्यभर त्या लाटांशी लढत राहिलास. आता त्या लाटांच्या खाली उतरायला शिक. सत्यकामला त्या क्षणी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक जाणवू लागली. तो आतापर्यंत स्वतःला दोन टोकांमध्ये फेकत होता. कधी इच्छेच्या मागे धावत होता, तर कधी त्या इच्छेला नष्ट करण्यासाठी स्वतःवर अत्याचार करत होता. त्याला प्रथमच जाणवले की खरी शक्ती इच्छा संपवण्यात नसून तिच्यावर प्रभुत्व मिळवण्यात आहे. हळूहळू त्याची ऊर्जा वेगळ्या दिशेने वाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला, क्रोध शांत झाला, मनात करुणा निर्माण झाली. त्याला समजले की शरीरातील शक्तीशी युद्ध करून मन शुद्ध होत नाही, उलट स्वतःला समजून घेतल्याने मनामध्ये संतुलन निर्माण होते. एके दिवशी सत्यकामने ऋषींना विचारले, गुरुदेव, मला आता तुमचा मार्ग समजू लागला आहे, पण माझ्यासारखा माणूस जंगलात येऊन साधना करू शकतो. सामान्य गृहस्थांचे काय? ते तर संसारात राहतात. पती पत्नी म्हणून त्यांना एकमेकांवर प्रेम असते, त्यांच्यामध्ये शारीरिक जवळीकही असते. मग गृहस्थ जीवन जगताना ही जागरूकता कशी ठेवायची? यावर ऋषी म्हणाले, हा प्रश्न तू विचारलास याचा अर्थ तुझी साधना आता योग्य दिशेने चालली आहे. कारण सत्य समजून घेण्यासाठी संसारापासून पळून जाणे आवश्यक नाही. गृहस्थ जीवन हे बंधन नाही सत्यकाम. बंधन मनाची अज्ञानता आहे. पती पत्नीचे नाते केवळ शरीराच्या इच्छेवर उभे असेल तर त्यामध्ये अस्वस्थता आणि स्वार्थ वाढू शकतो. पण त्याच नात्यात प्रेम, विश्वास, आदर, जबाबदारी आणि जागरूकता असेल तर ते नाते मनुष्याला अधिक परिपक्व बनवू शकते. ऋषी पुढे म्हणाले, तुझ्या पत्नीचा विचार कर. तारा तुझ्यासोबत होती, तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू तिला कधी स्वतःच्या इच्छांपासून वेगळी व्यक्ती म्हणून पाहिलेच नाहीस. आता जर तू तिच्याकडे केवळ शरीर म्हणून पाहण्याऐवजी एक सहधर्मचारिणी म्हणून पाहिलेस, तिच्या भावनांचा आदर केलास आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास ठेवला, तर तुझ्या गृहस्थ जीवनाचे स्वरूपच बदलून जाईल. सत्यकाम म्हणाला, गुरुदेव, मी तिच्यावर अन्याय केला. गुरुदेव म्हणाले, म्हणूनच परत जा. पळून जाणे हा नेहमीच त्याग नसतो. कधीकधी आपल्या चुका स्वीकारून त्यांना सुधारण्यासाठी परत जाणे हाच खरा तपश्चर्या असते. सत्यकामने आश्चर्याने विचारले, म्हणजे मी पुन्हा राजमहालात जावे? ऋषी म्हणाले, हो, पण यावेळी तोच सत्यकाम म्हणून नाही, जो आपल्या इच्छांचा गुलाम होता. तो सत्यकाम आता मागे सोड. संसारात परत जा, पण जागरूकतेसह जा. ऋषींना नमस्कार करून सत्यकामने जंगलाचा निरोप घेतला. अनेक वर्षांपूर्वी ज्या पावलांनी तो राजमहालातून पळून जंगलात प्रवेश केला होता, त्याच पावलांनी आता तो पुन्हा आपल्या राज्याकडे परतत होता. मात्र त्याच्यामध्ये यावेळेस एक मोठा बदल झाला होता. राजमहालाचे शिखर दूरवर दिसू लागले तेव्हा सत्यकामचे हृदय जोराने धडधडू लागले. त्याला सर्वात आधी आपल्या पत्नीची आठवण झाली. तारा त्याच्या वर्तनामुळे किती दुःखी झाली असेल याची जाणीव त्याला होती. त्याने राजमहालात प्रवेश केला तेव्हा अनेक सेवकांनी त्याला पाहून आनंद व्यक्त केला. पण सत्यकाम कुणाकडेही न थांबता थेट आपल्या पत्नीच्या कक्षाकडे गेला. सत्यकामला पाहताच तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. काही क्षण दोघेही काही बोलले नाही. शेवटी सत्यकाम तिच्यासमोर खाली बसला आणि म्हणाला, तारा, मी तुझ्यावर अन्याय केला. माझ्या इच्छांना मी माझ्यापेक्षा मोठे केले. तू माझ्यावर विश्वास ठेवत होतीस, पण मी त्या विश्वासाची किंमत कधीही ओळखली नाही. मला क्षमा कर. ताराने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात अनेक वर्षांचे दुःख होते, पण सत्यकामच्या आवाजात यावेळी अहंकार नव्हता. तो स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी आलेला नव्हता. तो आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आला होता. तिने पुढे विचारले, तुम्ही आता पुन्हा पूर्वीसारखे होणार नाही ना? यावर सत्यकाम म्हणाला, नाही, कारण मला आता कळाले आहे की तू माझ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी
माझ्या जीवनात आलेली स्त्री नाहीस. तू माझी सहधर्मचारिणी आहेस. तुझ्या भावनांचा, तुझ्या मनाचा आणि तुझ्या इच्छांचा तितकाच आदर करणे हे माझे कर्तव्य आहे. त्या दिवसापासून सत्यकामच्या जीवनात खरा बदल झाला. त्याने आपल्या पत्नीला केवळ शरीर म्हणून पाहिले नाही. त्यांच्या नात्यामध्ये प्रेम आले, विश्वास आला, परस्पर आदर आला. त्यांच्या जवळिकीमध्ये आता अंधवासना नव्हती, एकमेकांच्या मनाचा स्वीकार होता. महादेव इथपर्यंत कथा सांगून थांबले. पार्वतींनी महादेवांकडे पाहून विचारले, आता मला सत्यकामची कथा समजली, पण माझा मूळ प्रश्न अजूनही बाकी आहे. श्रावणाचा महिना आहे. अनेक विवाहित स्त्रिया तुमची भक्तिभावाने पूजा करतात. त्या उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात आणि पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. पण त्या गृहस्थ स्त्रिया आहेत. मग शिवपूजा केल्यानंतर त्यांनी आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर त्यांची पूजा अपवित्र होते का? हे पाप आहे की पुण्य? यावर महादेव म्हणाले, केवळ शिवपूजा केल्यानंतर पती पत्नीमध्ये शरीर संबंध आला म्हणून तो आपोआप पाप ठरत नाही. गृहस्थ जीवन आणि शिवभक्ती हे एकमेकांचे शत्रू नाहीत. मनुष्य गृहस्थाश्रमात राहूनही भक्ती करू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक इच्छा योग्य आणि प्रत्येक कृती पवित्रच आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन कथा आणि माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जिथे केवळ अंधवासना आहे, समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार नाही, निष्ठा नाही, परस्पर संमतीचा आदर नाही, तिथे मनुष्य आपल्या इच्छेचा गुलाम बनतो. सत्यकामने सुरुवातीला हाच मार्ग स्वीकारला होता. त्याला शरीराच्या सुखाचा शोध होता, पण त्या शोधात त्याने नात्यांचा आणि कर्तव्यांचा विसर पाडला, म्हणून त्याला शांती मिळाली नाही. आणि दुसरी चूक कोणती? पार्वतींनी विचारले. तर महादेव म्हणाले, दुसरी चूक म्हणजे प्रत्येक नैसर्गिक इच्छेला पाप समजून तिचा तिरस्कार करणे. नवरा किंवा बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जर हीच गोष्ट जबरदस्तीने विना संमतीची होत असली तर ते चूक आहे. महादेवांनी पुढे सांगितले, म्हणूनच मधला मार्ग समजून घे देवी. विवाहित पतीपत्नीमध्ये प्रेम, आदर, निष्ठा, संमती आणि जागरूकता असेल तर त्यांच्या गृहस्थ जीवनाला केवळ शारीरिक संबंधामुळे अपवित्र म्हणता येत नाही. शरीर आणि आत्मिक जीवन यांना एकमेकांचे विरोधक मानण्याची गरज नाही. यावर पार्वती म्हणाल्या, मग महादेव, श्रावणातही शरीर संबंध ठेवले तर? यावर महादेव म्हणाले, श्रावण असो किंवा वर्षातील कोणताही काळ असो, भक्तीचा खरा अर्थ मनात शिवभाव जागवणे हा आहे. पूजा करून लगेच अपराधीपणाने स्वतःकडे पाहणे हा भक्तीचा हेतू नाही. पण जर एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने विशिष्ट व्रत किंवा संकल्प केला असेल आणि त्यामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा नियम स्वीकारला असेल तर त्या संकल्पाचा आदर करणे आवश्यक आहे. कारण व्रत म्हणजे केवळ बाह्य पूजा नाही, तो स्वतःशी केलेला संकल्प असतो. महादेव पुढे म्हणाले, म्हणूनच प्रश्न हे पाप आहे की पुण्य एवढाच नसावा. खरा प्रश्न असा असावा, माझ्या कृतीमागे कोणती भावना आहे? त्यात प्रेम आहे का? आदर आहे का? निष्ठा आहे का? संमती आहे का? की केवळ वासना आणि स्वार्थ आहे? हर हर महादेव. जय भोलेनाथ. धन्यवाद.